ती बैलजोडी ठेवला? सा 6 बैलजोडी आहे का? हा आणि लय चांगलं सांभाळलं. हा सांभाळावं लागतंय हा? हा सांभाळावं लागतंय सांभाळाशी कामच आहे आम्हाला ते हा. शेतात. मग आता अनेकापाशी ट्रॅक्टर आहेत, तुम्ही बैलजोडी बरंच ठेवला एवढी. हा आता आम्हाला शोक आहे हो सांभाळायचं. लय महागाईच्या काळात तुम्ही एवढे बैल सांभाळाला. पर आम्ही शेतीतलं वैरण पाणी टाकता, विकत आणता, पेंड वगैरे करता एवढं. हा मग काय कुट्टी करून टाकता, गुळी टाकता, गुळी घराने भरून ठेवता. सगळ्या बैलाचा वापर करताव का? हा हा? करता काय दुंडे खोडक्या झालं मोगडायचं पेरायचं हा. असं आहे. उली उली पाण्याचे रान आहेत त्याच्यात हाणावंच लागते आता एवढे बैल म्हणल्यावर तुमच्याकडे किती कुळू आहेत? काय एक दोन जे वापर लागत आहे तेवढंच की, पर दोन दोन झुपून एक पारगिती करावं मग आता लागतं. एवढ्या बैलाचे काय काय नाव ठेवला? लक्ष हाय, राम्या हाय, राजा हाय, इलाशा हाय, रबिल्या हाय आणि काठी हाव. तुम्ही बघू शकता ही बैलाचे नाव सांगते ही याडी. बैलजोडी लोक ठेवून झालेत, सगळं ट्रॅक्टर निघाले. मग तुम्ही एवढे बैल बघून मी थांबलो गाडीवर जाता जाता. आणि आम्ही बैलानच करतो. कसं वाटतं बैलावर पेरणी करता? बैलाशिवाय चांगली होत नाही पेरणी. फसत आहे ट्रॅक्टर. रब्याची पेरणी ही आपलं. बरं बैल लय चांगले ठेवला तुम्ही. हा चांगले सांभाळता. एक बी वंगळ नाही. नाही चांगले सांभाळता. आम्हाला हौस आहे तसली. मग तुम्हाला धरू देतात का बैल ही? आपण तुम्ही पाणी पाजून धरता. पुन्हा शेळ्या सगळंच ठेवलं. समजा आम्हाला कामच आहे तीन. बंजारा भाषेतलं गाणं घ्या मग तुमचं. बंजारा समाजाचा परिवार आहे आणि यांच्यापाशी खूप बैल आहेत, कारण दुसऱ्याची बी शेतं करता तुम्ही. हा मग कसं वाटतंय जरा आता वातावरण, आता खेडेगावातलं शहरातलं? रानातलं चांगलं वाटतंय आम्हाला, घरी राहू वाटत नाही. गावात घर आहेत का? हा बांधलेले घर आहेत की. घर आहेत घरी. हा म्हणजे तुम्ही रानातच राहता का? मस्त वारोशाला. बरं म्हैशी पाळतेत, गाई पाळतेत. केल्यावर होतंय की उत्पन्न. नाही कसं होत. मग बैलाचं जास्त कुठं उत्पन्न? बैलाचं नाही पण किंमत जास्त आहे की बैलाला. बैलच केल्यावर आपल्याला खायला आहे की. बैल नाही केल्यावर कुळवती तर आपल्याला मिळते का? पुन्हा वेळेवर होतंय का? मग म्हैशी ठेवला असतं तर जास्त उत्पन्न काढलं असतं की. म्हशी बी आहेत खाण्यापुरतं ठेवलं. खाण्यापुरतं घरच्या घरी. कारण अनेक जण म्हैशी पाळतात, गोटा बनवतात, दुधाचं रोजचं ताजा पैसा असतंय. पण तुम्ही म्हैशीवासारखं बैल ठेवला. आम्हाला बैल चांगले ठेवावं लागते तर. मला होत नाही की ट्रॅक्टर नाही मिळत नाही येळेवर, कोणचं होत नाही म्हणून बैलानं होते. मग सगळ्या बैलाचे नाव पाठ असतील तुम्हाला बी. बकळ नाव आहे तर. किती जोडी आहेत? जोडी का? तीन. एक आहे तिकडे, 4 आहेत आता सध्या. मोदी साहेबाचा 10 वर्षाचा काळ चांगला वाटला का? मोदीच चांगलं. मोदीच चांगलं की आम्हाला 60-60 वर्षाचे पैसे देऊन आले. पगारी का? समजाच काढलेत की. काय काढले नाही ती योजना? काय काय तुम्हाला काय काय मिळाले? आम्हाला घरकुल मिळाले, गॅस मिळालं, पुन्हा त्यांच्या नंतर संडास बाथरूमचं मिळालंय, राशन फुगट आहे, किसान कार्ड आहे. काही बी दिलं नाही. महागाई लय झाली मुलं की. महागाई कशाची? महागाई बी झाले तर पैसे बी देऊ लागलेत की दुनियाला, महागाई झाली म्हणून. मग 100 रुपयाला उज्ज्वल गॅस दिला पहिल्या सुरला. आता किती लागलेत भरायला? आता लागायलेत की 700-800, आता 850 आहे. मग ही महागाई नाही का? केलंय बी की. म्हणजे विकास फुगट म्हणल्यावर कुठून मिळाल? म्हणजे विकास झाला म्हणा की. विकास काय का म्हणा प्रगती झाली. मोदी साहेबाचा काळ चांगला वाटला. चांगलं मारलो मतदान म्हणा की. हे तुमच्या कोण लागावं? आई ते हे तुम्ही माहिती घ्याव का? मग तुम्हाला कुणाला दिले? तुम्ही ह्यांच्या भावालाच का? भावाच्या मुलाला. भावाच्या मुलालाच का? बच्चाला. हा मग आनंदी परिवार आहे तुमचा सगळा. हा मग होऊ द्या गाणं. लनी बाई तुझलेलं मोदी फिदिरोला. हा मोदीवर का? मोदीचं कौतुक का? हा थोडं. हजारे री नोटे कपाटे मांगा कसे पडे रे मोदी रे झपाटे म्हणा की काय म्हणाले? लनी बाई लनी तू
आता का म्हणले त्यांनी 1000 नोट मोदी साहेब कपाटात हजाराची नोट कपाटात म्हणाले कसं आणि कसं पडलं मोदीच्या झपाटात म्हणाले म्हणजे 1000ची नोट कपाटात बंद करून का ठेवला काय की एखादी निघाले की नाही तवाच गाणं काढलं ही पडी रमुंडो रोडे नंगा मजारे साटा तोडे ना झुपडी रमुंडो रोडे नंगा मजारे साटा तोडे ना बरं ह्यानी काय म्हणले तुम्ही सांगा जरा मराठी गदडी ओडे ना मजारे साठा तोडे ना लोणी हा मराठीतून का म्हणले ह्यानी हे काय कोपीचं तोंड रोडाकर म्हणालेत आणि आम्ही चाललो ऊस तोडायला म्हणालेत म्हणजे ऊस तोडायचं गाणं आहे काय एकमेव समाज आहे तुमचा की खूप कष्ट करते काय आणि आता प्रगती बी खूप झाली आता तुमच्या बी लोकांमध्ये थोडी सुधारणा होलेली आहे नसता तुमचे लोक जास्त जरा दारू पिणं भांडणं करणं ह्याच्यात होते बरोबर आहे का पण तुम्ही जरा चांगला परिवार दिसतोय तुमचा एवढं बैल शेती करणं आमचं कुणी तसलं करत नाही आगाव कुठाने हा म्हणूनच तुम्ही समाधानी आहात आणि खुश आहो आनंदी दिसाल खुशीच राहावं लागतं चोऱ्या करीत ना कुणाचं काय लुबाडून आणीत ना एवढे मोठे मोठे जवळाचे शेत आहेत आमच्या जीवावर तसंच सोडून जातात आणि आम्ही ते कुणाचं उचलून आणीत ना काही नाही आपलं आपलं जे मिळेल ती खायचं काय कुय सोन्याच्या करंडा कुंकुले होते बसून लवला आयुष्य मागते बरमदेव फसून बरोबर मग एवढं दमानं कशाला झाले बंजारा समाजाच्या महिला आहेत आणि ह्यांचे सगळे पुरुष मंडळी कामाला गेलेले आहेत आणि यांचे बैल बघून मी इथं व्हिडिओ करायला आलो कारण आताच्या काळामध्ये एवढे बैलजोडी सांभाळणं खूप अवघड आहे आता एक सांगा आता ही तुमचा व्हिडिओ केला यूट्यूब चॅनलला टाकू का म्हणजे सगळीकडे दिसतंय मोबाईलवर सगळ्याच्या ती दिसतंय कारण आता कशासाठी विचारतोय तुम्ही महिलाच हा मालकाच्या मोबाईलवर म्हणा तुमच्या मुलाच्या म्हणा मोबाईलवर येते मग त्यासाठी विचारतोय व्हिडिओ केला टाकू का टाका टाका लाईक करा एक लाईक करा बर 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 तुम्ही तर नुसतं हसले निघाला व्हिडिओ मध्ये तुम्ही दोघी हा लई हसते का बरं कशामुळे हसते एवढं आधीपासूनच भावाला समजायलाच हसते मी पहिल्यापासूनच आता तुम्ही महिला आहो आता महिलाची बी फॅशन वरच्यावर बदललेली आहे तुम्ही ग्रामीण भागात आहो जरा शहरातलं वातावरण ग्रामीण भागातलं वातावरण कसं वाटतंय जरा म्हणजे तुम्हाला खेड्यातच आवडते का असं शहरात खेड्यातच आम्हाला आवडते कारण की तर आम्ही खेड्यात राहिलेले आहो की त्याच्यानं आम्ही शहरात गेलोच नाव कधी खूप चांगलं या ताईनं या याडी आजीनं बोललेलं आहे आणि मजेदार व्हिडिओ आहे कृपया माझ्या सूर संगम लातूर या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र